सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे राजकारण गेल्या अनेक दशकांपासून राजन पाटील आणि मनोहर डोंगरे या दोन नावांभोवती फिरत राहिला आहे। एकेकाळी हे दोन नेते राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखले जात होते, परंतु राजकीय महत्वाकांक्षा आणि स्थानिक वर्चस्वाच्या लढाईतून त्यांच्यात फूट पडली। त्यांच्यातील दुराव्याची प्रमुख कारणे म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्तेचे केंद्र। सुरुवातीच्या काळात मनोहर डोंगरे आणि राजन पाटील यांनी मिळून मोहोळ मधील भीमा सहकारी साखर कारखाना आणि इतर संस्थांवर पकड मिळवली होती। मात्र जसा काळ सरकला तसं सत्तेच्या वाटपावरून मतभेद सुरू झाले। तालुक्यातील नेतृत्वाचा मुख्य चेहरा कोण असावा यावरून दोन्ही नेत्याच्या समर्थकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली। या दोन नेत्यांमधील संघर्षाचा टर्निंग पॉइंट भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ठरली। या कारखान्यावर वर्चस्व मिळवणं म्हणजे संपूर्ण तालुक्याच्या राजकारणावर ताबा मिळवणं असं मानलं जातं। या कारखान्याच्या व्यवस्थापनावरून आणि निर्णयांवरून दोघांमध्ये मतभेद टोकाला गेले, ज्यामुळे अनेक वर्षाची मैत्री तुटली। दोन्ही नेते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज शिलेदार होते, मात्र पक्षामध्ये कोणाचे वजन जास्त राहणार आणि वरिष्ठ नेत्यांकडून विशेषतः पवार परिवाराकडून कोणाला जास्त झुकते माप मिळणार यावरून सुप्त संघर्ष सुरू होता। राजन पाटील यांनी तालुक्यावर आपली पकड घट्ट केल्यामुळे मनोहर डोंगरे यांना बाजूला सारल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली। मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही या दोन नेत्यांमध्ये खटके उडाले। आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या गटातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी दोघांची इच्छा असावी, यामुळे पाटील गट आणि डोंगरे गट असे दोन स्पष्ट गट तालुक्यात पडले। सद्यस्थिती आज हे दोन्ही नेते राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात। मनोहर डोंगरे यांनी वेळोवेळी राजन पाटील यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे, तर राजन पाटील यांनी आपल्या मुलांच्या माध्यमातून आपली राजकीय वारसदारी पुढे नेत तालुक्यावर वर्चस्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलाय। राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला असल्यानं भाजपचे नेते मनोहर भाऊ डोंगरे व त्यांचे सुपुत्र विजयराज डोंगरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला या दोन्ही नेत्यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेबद्दल किंवा आगामी निवडणुकांमधील त्यांच्या समीकरणांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।